नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्चना पायगन एज्युकेशन अड्डा टेक या चॅनलवरती आपले स्वागत करत आहेत। आज आपण नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत, आज आपण त्याच्यामध्ये DNA आणि RNA मधला डिफरन्स बघणार आहोत। चला तर मग आपण आज सुरुवात करूया डिफरन्स बिटवीन डिफरन्स बिटवीन DNA and RNA। सांगा बरं DNA म्हणजे काय? व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ DNA? DNA म्हणजे इथे साईडला लिहिते हा, ठीक आहे। DNA म्हणजे डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड, RNA म्हणजे काय? आणि RNA म्हणजे रायबोज न्यूक्लिक ॲसिड, ठीक आहे। चला आपण सुरुवात करूया। फर्स्ट बघूया आपण DNA इज डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड, जे मी आता तुम्हाला सांगितलंय। DNA म्हणजे काय? DNA चा लॉंग फॉर्म काय? डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड। RNA म्हणजे काय? रायबोन्यूक्लिक ॲसिड। सेकंड बघूया, इट इज मेड अप ऑफ ॲडेनाइन, ग्वानिन, थायमिन अँड सायटोसिन। हे काय आहे? ॲडेनाइन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन हे काय आहेत? नायट्रोजन बेसिस आहेत। काय आहेत? नायट्रोजन बेसिस। जो DNA आहे हा कशाने मेडअप झालेला असतो, म्हणजे कशाने बनलेला असतो? ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन अँड थायमिन। याच्या उलट RNA इट इज मेडअप ऑफ ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड युरॅसिल। याच्यामध्ये काय ॲब्सेंट आहे? याच्यामध्ये थायमिन आहे, याच्यामध्ये युरॅसिल आहे। म्हणजे याच्यामध्ये काय? थायमिन हा रिप्लेस केलेला आहे कशासोबत? युरॅसिल सोबत। हे लक्षात ठेवायचं, हा याच्यामध्ये मेन पॉईंट आहे। समजलं? नंतर 3 नंबरचा पॉईंट बघूया, DNA काय? व्हेरी स्टेबल स्ट्रक्चर आहे याचं। कसं आहे? स्टेबल आहे। स्टेबल म्हणजे त्याच्यामध्ये चेंज होत नाही। आणि RNA म्हणजे काय? ॲज कम्पेअर टू DNA हा लेस स्टेबल आहे। लेस स्टेबल म्हणजे याच्यापेक्षा हा थोडा कमी स्टेबल आहे। याच्या स्ट्रक्चरमध्ये थोडंसं मागे पुढे होऊ शकतं। ओके, ठीक आहे। पॉईंट नंबर 4, लेस प्रोन टू म्युटेशन and in RNA more easily prone to mutation। म्हणजे DNA मध्ये कमी म्युटेशन म्हणजे काय? सडन चेंज टेक्स प्लेस इन जेनेटिक मटेरियल म्हणू शकतो, किंवा सडन चेंज, एवढं लक्षात ठेवा। चेंज त्याच्यामध्ये सारखं म्युटेशन होते ॲज कम्पेअर टू, म्हणजे DNA मध्ये कमी म्युटेशन होतात ॲज कम्पेअर टू RNA। मग RNA मध्ये काय होते? RNA मध्ये जास्त प्रकारचे म्युटेशन घडून येतात। म्हणजे जे जेनेटिक माहितीचे जे वहन होते हे याच्यामध्ये थोडं जास्त प्रमाणात होते। ऑप्शन नंबर 5 बघूया, पॉईंट नंबर 5 बघूया, प्रेझेंट इन न्यूक्लियस अँड मायटोकॉन्ड्रिया। DNA हा कशामध्ये असतो? न्यूक्लियस म्हणजे काय? केंद्रक। आणि मायटोकॉन्ड्रियाला आपण दुसरं काय नाव आहे? त्याला काय नावाने ओळखतो? पॉवर हाऊस ऑफ द सेल। म्हणजे DNA जो असतो तो कशामध्ये असतो? न्यूक्लियसमध्ये आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये। तसंच RNA कशामध्ये असतो? RNA प्रेझेंट इन सायटोप्लाझम, रायबोझोम अँड न्यूक्लियस। आपल्याला विचारू शकतात RNA कशामध्ये आहे आणि DNA कशामध्ये असतो, किंवा RNA कशामध्ये असतो? तर DNA न्यूक्लियस अँड मायटोकॉन्ड्रियामध्ये असतो, आणि RNA जो असतो तो कशामध्ये असतो? सायटोप्लाझम, रायबोझोम्समध्ये आणि न्यूक्लियसमध्ये। ओके, क्लिअर? पॉईंट नंबर 6, इट इज सेल्फ रेप्लिकेटिंग म्हणजे काय? हा स्वतः रेप्लिकेट होतो। म्हणजे याचे एकाचे हे 2 फॉर्म होऊ शकतात, सेम फॉर्म होऊ शकतात। म्हणजे हा DNA आहे, हा DNA, हा सेम कॉपी। रेप्लिकेशन म्हणजे काय? सेल्फची स्वतःची कॉपी, याची सेम कॉपी हा बनवू शकतो। तसं RNA मध्ये काय? RNA हा डिपेंड असतो कशावरती? DNA वरती फॉर सिंथेसिस। म्हणजे सिंथेसिस म्हणजे काय?
फॉर्मेशन RNA हा डिपेंड असतो कशावरती, DNA वरती. Point number 7, it is the genetic material of most organism and helps in the transfer of information from one generation to another generation. बघा जो DNA आहे हा काय जेनेटिक मटेरियल आहे. जेनेटिक मटेरियल म्हणजे काय, जेनेटिक मटेरियल म्हणजे काय, तो जनुक वहन करण्याचं काम करतो. कोण म्हणजे आपल्या पॅरेंट्सकडून, फॉर एक्झाम्पल आईवडिलांकडून जे गुण ट्रान्सफर होत असतात त्यांच्या अपस्ट्रीममध्ये, म्हणजेच त्यांच्या अपत्यांमध्ये जे गुण ट्रान्सफर होत असतात त्याचं काम कोण करतो, DNA. हा एक जेनेटिक मटेरियल आहे ज्याच्या हेल्पने अदर जी इन्फॉर्मेशन असते, जेनेटिक इन्फॉर्मेशन ही ट्रान्सफर होत असते वन जनरेशन टू, पिढ्यानुपिढ्या एका जनरेशनपासून ते दुसऱ्या जनरेशनमध्ये. समजलं. आणि RNA काय, इट इज मोस्ट इसेन्शियल कंपोनंट ड्युरिंग द प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस हे याचं फंक्शन आहे. DNA काय करतो की जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करतो वन जनरेशन टू अनदर जनरेशन. आणि हे RNA काय, RNAचं काय फंक्शन आहे, प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय, प्रथिनं तयार करणे. इन मराठी प्रथिनं तयार करणे म्हणजे काय, प्रोटीन सिंथेसिस. फॉर्मेशन ऑफ प्रोटीन त्याला काय म्हणतात, फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. प्रोटीनची व्याख्या काय, लॉंग चेन पॉलिमर ऑफ अमायनो ॲसिड. अमायनो ॲसिडपासून काय बनतात, प्रोटीन बनतात. आणि प्रोटीनचं जे सिंथेसिस होते ते कशामध्ये होते, RNA मध्ये होते. समजलं इतकं. चला समोरचा पॉईंट बघूया. पॉईंट नंबर 8, याचे फॉर्म किती आहेत DNAचे 3 फॉर्म आहेत. कोणकोणते, BDNA, ADNA आणि ZDNA. जेव्हा आपण नेक्स्ट लेक्चर घेणार आहोत त्याच्यामध्ये DNAची डिटेल माहिती बघणार आहोत. त्या डिटेल माहितीमध्ये याचे फॉर्म्स आपण बघूया. तुम्ही असेच सिरीज कंटिन्यू करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील आणि नवनवीन इन्फॉर्मेशन तुमच्या डेली रुटीनमध्ये ॲड होत जाईल. ठीक आहे. आणि RNAचे किती टाईप आहेत, mRNA, rRNA आणि tRNA. हे लक्षात ठेवायचं. DNAचे BDNA, ADNA, ZDNA आणि RNAचे काय आहेत, mRNA, rRNA आणि tRNA. याचा लॉंग फॉर्म काय आहे, कोणाला सांगू शकेल का. M फॉर मॅसेंजर, R फॉर रायबोझोमल, T फॉर ट्रान्सफर. मॅसेंजर RNA, रायबोझोमल RNA आणि ट्रान्सफर RNA. समजलं, इतकं समजलं. आणि लास्ट पॉईंट, DNA मध्ये काय असते, इट कंटेन डीऑक्सिरायबोज शुगर. आपल्याला विचारू शकतात DNA मध्ये कोणत्या प्रकारची शुगर असते, प्रेझेंट असते, तर काय देणार, डीऑक्सिरायबोज. आणि RNA मध्ये कोणती असते, रायबोज शुगर. DNAची तुम्हाला डिफरन्शिएशन कळालं, म्हणजे DNA आणि RNA मधले जो बेसिक फरक आहे तो काय आहे हे कळालं. हे जर सर्वांना कळालं असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. माझं शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून तुमच्याकडे नवनवीन व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी पोहोचेल. थँक्यू.